जय मल्हार चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णालय आणि RT-PCR लॅबचं उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी, नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर के.डी. सातपुते, डॉक्टर राजेश वसावे यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार के.सी. पाडवी म्हणाले की जिल्ह्यातून कुपोषणाला हद्द पार करणार असे सूतोवाच या ठिकाणी लॅबच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केले. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त ठरेल असे सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केले. यावेळी ॲडव्होकेट पाडवी म्हणाले की गेल्या काही वर्षापासून महिला रुग्णालयाचे काम सुरू होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे काम अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. RT-PCR लॅबमध्ये अत्यंत यंत्रणा असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक स्वॅब चाचणी कमी वेळेत करणे सुलभ होणार आहे. एका दिवसात 1200 स्वॅबची चाचणी होणार असून या विभागात सर्वात चांगली यंत्रसामुग्री जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी कमी वेळेत तोडणे शक्य होऊ शकेल. कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिला रुग्णालयाच्या वरच्या मजल्याचे कामही करून ते परिपूर्णपणे हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. दडगाव, अक्कलकोवा सारख्या भागात वैद्यकीय अधिकारी जाण्यास तयार नसतात. अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर देण्यात येईल. अशा ब्लड स्टोरेज युनिट उभारण्यात येईल. तसेच महिला रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन युनिट देखील उभारण्यात येईल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोबतच जिल्ह्याच्या खासदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील माता मृत्यूदर आणि कुपोषण कमी करण्यासाठी महिला रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी RT-PCR लॅब आणि कोविड हॉस्पिटल उपयुक्त ठरेल. जिल्हा आरोग्य यंत्रणेने वेगाने कोविड हॉस्पिटल व लॅबची सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की कोरोना नियंत्रणासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचं देखील यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा वळवी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि जिल्हाधिकारी सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी संपूर्ण RT-PCR लॅब आणि रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.
त्यांच्याच हस्ते या इमारतीच्या भूमिपूजनचा देखील मागच्या काळामध्ये शुभारंभ झाला होता आणि आज उद्घाटन प्रसंगी मंत्री महोदय मला आपल्यासोबत या ठिकाणी येण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या जिल्ह्यातले प्रश्न पाहता माता मृत्यू, बाल मृत्यू, कुपोषण हे सगळं पाहता आपल्या जिल्ह्यासाठी हे महिला रुग्णालय अत्यंत महत्त्वाचं आहे. आज ठीक आहे, कोविडचा काळ असल्यामुळे आपण हे कोविड हॉस्पिटल म्हणून याला सुरू करत आहोत, परंतु आपल्या जिल्ह्याला जर आपण मागच्या काळात पाहिलं, आपला जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने असेल, कुपोषण असेल, माता मृत्यू असेल, अनिमिया असेल, या सगळ्यामध्ये आपण नेहमी पुढे असायचो आणि हे काय फार अभिमानाची गोष्ट नाही. किंबहुना लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे की आपला जिल्हा कुपोषण मुक्त व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः महिला खासदार आहे, जिल्ह्याच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत, महिला लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून महिला लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी आमच्यावर येते की जिल्ह्याच्या महिलांमध्ये अनिमियाचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे, माता मृत्यू दर कमी झाला पाहिजे, कुपोषणाचं प्रमाण कमी झालं पाहिजे. आज या ठिकाणी हे मोठं इमारत या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहणी करत होतो, मला खरोखर आनंद वाटला की सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये आज उपलब्ध झालेल्या आहेत. कोविडच्या काळामध्ये आता आपण बघतोय मागच्या महिन्या दीड महिन्यात आपल्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. काही रुग्ण इतर शहरांमध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेण्यासाठी जात आहेत आणि हे सगळं पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये कोविडशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध होणं हे काळाची गरज होती. आज आपलं हे रुग्णालय हे कोविड हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आपण रूपांतर केलेलं आहे. मी खरं तर सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या टीमचं मी खूप मनापासून अभिनंदन करेन की कमी वेळामध्ये या सर्व सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध केल्या आणि या ठिकाणी RT-PCR लॅब जी की अत्यावश्यक आहे. मी इथे कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पालकमंत्री महोदयांना मी सांगत होते की आपल्याकडे सॅम्पल धुळ्याला जात होते, जोपर्यंत धुळ्याहून रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्या पेशंटची ट्रीटमेंट कोविड आहे किंवा नाही, कुठल्या लाईन ऑफ ट्रीटमेंट केली पाहिजे हे आपलं थांबून जायचं. जेव्हा कोविड पॉझिटिव्ह आला तर आपण त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देतो. कोविड निगेटिव्ह असेल, फक्त सर्दी खोकला असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल पण कोविड नाही, तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते आणि हे कन्फर्म करण्यासाठी त्या पेशंटचा रिपोर्ट येणं आणि ते पण वेळेत येणं हे फार गरजेचं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की जे पेशंट आपले येतात फार जास्त जेव्हा त्रास होऊ लागतो तेव्हा हॉस्पिटलला येतात. खरं तर कोविड पॅन्डेमिकमध्ये थोडंसंही जाणवलं की ताप येतोय, थोडंसंही जाणवलं की कुठेतरी आपल्याला कोविड सारखे लक्षणं दिसत आहेत तर पेशंटनी लगेच दवाखान्यात येऊन टेस्ट केली पाहिजे, ऍडमिट झालं पाहिजे. पण दुसऱ्यांना तेच रेट आपल्याकडे अजून आलेलं नाही. काहीतरी ताप आला तर तापाचं औषध घ्यायचं, 3-4 दिवस अंगावर काढायचं आणि जेव्हा फार जास्त त्रास होऊ लागतो तेव्हा दवाखान्यात येतात. आणि मला असं वाटतं हे पण एक कारण आहे की आपल्याकडे मृत्यूदर हा अचानकपणे वाढू लागलाय. कारण पेशंट जर एक दिवस पहिले आला, डॉक्टरला पण काहीतरी वेळ लागेल ना ट्रीटमेंट करायला किंवा ट्रीटमेंटचं त्या पेशंटवर असर होण्यासाठी, पण पेशंट अगदी शेवटच्या मिनिटाला जर आलं, खूप सिरियस असतं, तर डॉक्टर्स आणि हॉस्पिटलचा स्टाफ कितीही प्रयत्न केला तरी दुर्दैवानं त्या पेशंटचा मृत्यू होतो. आणि म्हणून जेव्हा पेशंट अर्ली स्टेजमध्ये येतो तर त्याला वाचवण्याचं, त्याला पुन्हा नॉर्मल लवकरात लवकर करण्यासाठी, कोविड निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला फार मदत होत असते. आज या ठिकाणी सुसज्ज लॅब RT-PCR हे आपण टेस्ट धुळ्याला करत होतो, ती लॅब आता नंदुरबारला सुरू झाली आणि मी या ठिकाणी आम्ही जेव्हा RT-PCRचं लॅब पाहण्यासाठी गेलो तर आपल्या मायक्रोबायोलॉजिस्ट सरांनी सांगितलं की एका दिवसात जवळपास 1500
लवकरात लवकर त्यांचा इलाज देखील या ठिकाणी होणार आहे. आपण या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे सेंट्रल लाईन ऑक्सिजनचं प्रत्येक बेड जवळ, कारण आता कोविड म्हटलं की ऑक्सिजन बऱ्याच रुग्णांना लागतो आणि ऑक्सिजन सप्लाय ही त्या पेशंटच्या बेडपर्यंत उपलब्ध करणं हे खरोखर आवश्यक होतं. आज प्रत्येक बेड जवळ सेंट्रल ऑक्सिजन लाईन ही उपलब्ध करून दिलेली आहे. मी या ठिकाणी आदरणीय गावित साहेबांचे आभार व्यक्त करणार आहे की गावित साहेबांनी आपल्याला आमदार निधी त्यांचा उपलब्ध करून दिला आणि तिथे हे पूर्ण ऑक्सिजनचं जे सेंट्रल लाईन या ठिकाणी बसवली आहे ती आदरणीय गावित साहेबांच्या आमदार निधीमधून आपल्याला उपलब्ध झालंय. मी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करेन की आपल्या नंदुरबारच्या या सिव्हिल हॉस्पिटलला केंद्र सरकारने 48 व्हेंटिलेटर आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या दवाखान्याला इथे 48 व्हेंटिलेटर, अक्कलकुवा आणि भडगाव दोन्ही मिळून जवळपास 30 ते 35 व्हेंटिलेटर असं 75 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर आज पंतप्रधान केअर फंडमधून आपल्या या जिल्ह्याला मिळालेले आहेत. मी या ठिकाणी जिल्ह्याच्या या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची टीम, सर्व डॉक्टर, स्टाफ यांचा देखील मी आभार व्यक्त करते. कारण कोविडमध्ये काम करायला अनेक लोक घाबरतात. अनेक लोक विचार करतात की आपण जाऊ एखाद्या पेशंटचं आपण ट्रीटमेंट करायला जाऊ आणि आपल्याला किंवा आपल्या परिवाराला त्रास होऊ शकतो, कोविड होऊ शकतं अशी अनेकांच्या मनात भीती असते. परंतु आपण सर्वजण जे हेल्थ वॉरियर या ठिकाणी खऱ्या अर्थाने फूड सोल्जर म्हणून आपण काम करत आहात, त्याच्यामुळे आज आपला जिल्हा हा जे आउटबर्स्ट झालं असतं कोविडचं ते होण्यापासून आपण थांबवलेलं आहे. मी सर्व डॉक्टर्स, आपले हॉस्पिटलची संपूर्ण टीम आपला मी मनापासून आभार व्यक्त करते. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर जिल्ह्यात कोविडचं प्रमाण कमी होईल यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतच आहे. परंतु आपण देखील हॉस्पिटलमध्ये डे अँड नाईट आपण जो परिश्रम घेत आहे, आपण जेव्हा इथे काम करत आहात, आपला परिवार घरी राहतो, आपण इथे दवाखान्याच्या कॅम्पसमध्ये एकटे राहत आहात, परंतु जे दिवस रात्र आपण जी सेवा देत आहात ते खरोखर कौतुकास्पद आहे. मी आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. आपल्याकडे पालकमंत्री महोदय आहे, आपल्याकडे साहेब एक छोटीशी मी मागणी करणार आहे. आपल्या या जिल्ह्याला ऑक्सिजन सप्लायसाठी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. आपल्याला ऑक्सिजन धुळ्यातून आणावं लागतं. इथे आपलं ऑक्सिजनचं प्लांट आपण जर आपल्या आदिवासी विकास विभागातून किंवा जिल्ह्याच्या आपल्या DPCच्या निधीतून आपण मंजूर करून दिलं तर केवळ या दवाखान्यालाच नव्हे पण आज नंदुरबारमध्ये अनेक हॉस्पिटल जे तयार होत आहेत त्यांना देखील ऑक्सिजन हे आपल्या इथूनच त्यांना फिल करता येईल. कारण कोविडमध्ये ऑक्सिजन लागतं, तसं तर अनेक इतर आजारांमध्ये हे फुफ्फुसांशी संबंधित आजार असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडत असते. तर आम्हाला एक ऑक्सिजन प्लांट साईट जर आपण करून दिलं तर निश्चितपणे आपल्या या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. आणि दुसरी अजून एक विनंती मी करणार आहे साहेब, कारण पालकमंत्री महोदय अक्कलकुवा आणि भडगाव मतदारसंघ माझा तर आहेच पण आपला सुद्धा आहे. त्या ठिकाणी एक ब्लड स्टोरेज युनिट दोन्ही ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मोलकीला एक आणि भडगावला एक. कारण इमर्जन्सीमध्ये जेव्हा रक्त लागतं तर आपल्याला प्रत्येक पेशंटला नंदुरबारला येणं शक्य होत नाही. 2 आणि 3 हिमोग्लोबिनचे सुद्धा पेशंट या ठिकाणी खास करून महिला पेशंट असतात. तर आम्हाला ते सुद्धा आपण जर करून दिलं तर त्या भागातल्या रुग्णांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आजच्या काळाची गरज म्हणून कोविड-19 जे हॉस्पिटल आहे त्याचं उद्घाटन झालं असं काही होतो. या महिला खरं तर महिला आणि शिशु हॉस्पिटल आहे. शिशु हॉस्पिटल थोडंसं वेगळं घेईल आहे. महिला हॉस्पिटलचं खूप दिवसाचं बांधकाम चाललं असं होतं. 2013-14 ते बांधकाम सुरू होतं आणि आता जगाच्या पाठीवर आणि भारतात आणि राज्यात कोरोनासारखा हा प्रसंग आल्यानंतर त्याची काळजी घेणं गरजेचं होतं. सगळे प्रशासनाने काळजी घेतली. कलेक्टर साहेबांपासून सगळे नाही चांगलं काम केलं आणि ठेकेदार आणि सगळ्यांनी चांगलं काम केलं म्हणून मी त्यांना सुरुवातीला धन्यवाद देईन. कोविड-19च्या या RT-PCR टेस्टिंग लॅब आणि सगळ्यात या गोष्टीसाठी आमचे जे मायक्रोबायोलॉजिस्ट शेगावकर आले म्हणून मुंबई पेशंट जास्त आहे आणि आपल्या नंबरला अगदीच कमी होते ते वाढत चाललं आहे. तिथे तुम्ही कमी केलं. आरोग्य पॅटर्नचं
कौतुक होते. परंतु नंदुरबारमध्ये आम्ही ग्रीन झोन आले, झिरो आले, परत तुम्हाला झिरो करूनच जायचं, त्याच्याबरोबर जायचं नाही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. कोविड-19चं सेंटर आहे ते मॅडमने सांगितलं तसं RT-PCR जे आहे आपणच आम्हाला सांगितलं की पूर्ण राज्यात आणि आपल्या विभागामध्ये असं मशीन हे पहिलं मशीन आहे. आणि म्हणून मी यंत्रणेला आहे आणि आपल्या सरकारला आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय आमचे याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, या सगळ्यांना धन्यवाद आहे. आणि आमच्या सरकारने थोडंसं नंदुरबारकडे लक्ष द्यावं असं निवेदन केल्यानंतर त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं. आणि निश्चितपणे एक चांगलं हॉस्पिटल आपण ते उद्घाटन केलेलं आहे. उद्यापासून त्याचं सगळे काम सुरू होईल. आपण मॅडम सांगितलं की 1500 नाही 1200 लोकांचं टेस्टिंग एका दिवसात 1200 लोकांचं टेस्टिंग होईल. टेस्टिंग लॅबमध्ये फक्त जास्त पडण्याचं कॅपॅसिटी RT-PCR आल्यामुळे काय होईल ते 500-600 सांगितलं, जास्त 500 सांगत होतो. तर ते असे चांगलं असल्यामुळे 1200पर्यंत एका दिवसात टेस्टिंग होईल. आणि आपण जे मॅडम आणि आमचे प्रत्येक महोदय त्यांनी सांगितलं किंवा अशा घटना घडल्या डोळ्याला इथून टेस्टिंग लॅबमध्ये आपण जे काही गुन्हे पाठवले ते काही वेळेला मिसिंग झाले. या कोरोना पिरियडमध्ये आहे अडचणी, सगळेच घाबरत आहे. पण अशा वेळेला आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन म्हणूनच आपण इथे टेस्टिंग लॅब मागवलं. टेस्टिंग लॅबसाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागले. मंत्री महोदयांना विनंती केली, सातपूरगाव कार्यक्रमाने चांगला पाठपुरावा केला, सगळ्या नेत्यांचा पाठपुरावा केला. आणि टेस्टिंग लॅबला उशिरा आला तो आपल्याला त्याची गरज होती. वारंवार सांगायचं की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आपले प्रयत्न साधत राहिले. आपला पण सगळ्यांचं अशी भूमिका होती बा सर्वांना पेशंट कमी म्हणून काय. पण आता परवा आमचं कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये आपलं बोलायला नको, आपला जिल्हा पण आपल्या घरापर्यंत सांगतो 9 जिल्हे जे आहेत 9 जिल्हे मृत्यूचं प्रमाण वाढलं. मुंबई कमी चाललं आणि सगळे कमी होत चाललं लोकसंख्येच्या मानाने. आपण त्या 9 जिल्ह्यामध्ये आपण नंदुरबारचा सुद्धा समावेश केला. हे आपल्यासाठी चांगलं नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांना विनंती नाही, सगळे यंत्रणा असेल, आपण सगळे आपल्या मित्र असतील, आपण सगळे सहकारी आमच्या लोकप्रतिनिधी सगळे आपण चांगल्या गोष्टीसाठी सगळे प्रयत्नशील आहोत. चांगल्या गोष्टीसाठी आम्ही सगळे करत आहोत. आम्ही राजकारणासाठी राजकारण करत आहोत. ते आरोग्य असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, अशा ठिकाणी कुठल्या प्रकारचं राजकारण करणार नाही. आणि आम्ही स्पर्धात्मक सुद्धा एक वेगळं प्रकारे एक पौष्टिक कस्टमरला हेल्दी कॉम्पिटिशन केली पाहिजे. आमच्या खासदार मॅडमने 195 कोटी मेडिकल कॉलेजसाठी आहे, मला 130 कोटी आणायचे. 31पर्यंत पूर्वी आणले पाहिजे मला चिंता करत होते. आणि 31च्या अगोदर ते पैसे कसे येतील आपली तरतूद होईल आणि मेडिकल कॉलेज जर झालं तर निश्चितपणे जिल्ह्याला आपण प्राधान्य देऊ. आणि जिल्हा पुढे द्यायचं असेल तर हेल्थच्या सगळ्या प्रश्न सुटले पाहिजे. त्याला आपल्याला सांगितलं की मेळघाट असेल, सातपुडा असेल, हे कुपोषणाने सातत्याने तुझा जबाबदार असेल राज्यामध्ये हे सातत्याने एक चांगली प्रसिद्धीने खूप प्रसिद्धीचं म्हणायला हरकत सातत्याने कुपोषणासाठी आपण दाखवले होते. मेळघाट असेल, सातपुडा नावानं जे कुपोषण. परंतु मॅडम निश्चितपणे 30-32 वर्ष मंत्री झालो नाही, पण 33-32व्या वर्षी मंत्री झाल्यानंतर निश्चितपणे एवढंच आहे, माझे नशिबे प्रत्येक वेळेला संघर्ष आहेत. कोविड आलं, कोरोना आलं, पैसे सगळे याच्यात चालले आहेत. पण तरी सुद्धा निर्धार पक्का की कुपोषण मी जर 5 वर्ष मंत्री राहिलो, या 5 वर्षात कुपोषण कुठल्या कुठे गेलेलं दिसेल, निश्चितपणे फरक दिसेल. हे तिला आपल्या सगळ्यांना सांगेल. मेळघाटपासून तर अगदी महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे जावं. मी 9 ऑगस्टला आदिवासी जागतिक दिन होतो, गौरव दिन होतो, त्या दिवशी डिक्लेअर केलेलं. आणि माझा निर्धार आहे की त्याचे काय आपल्याकडे कलम लागलेला आहे, हा कलम दूर करतात, कसं करतात, काय काय करत आहे. आपल्याकडे ते पदार्थ आहेत, आपल्याकडे उपलब्ध आहे. परवा आमच्या कृषी मंत्र्यांनी लहान भाज्याचं मेळा घेतला. त्या भाज्यातून औषधी पदार्थ आहे. आम्हाला ते पदार्थ आले पण काही वेळ त्या शेवटी एखादी भाजी
ही विशिष्ट पद्धतीने ज्याला आमच्या सिटी पार्टीचे हे करत असते सिटी पार्टी त्याला पेबडा म्हणून एक पदार्थ आहे पावसाच्या उगवतो पाऊस नसताना तो उगवतो तर त्याची भाजी खायला असं खाल्लं याच्यात काटे येतील आणि गळ्यामध्ये पूर्णपणे थोडं येतील परंतु त्याला विशिष्ट पद्धतीने त्याला बॉईल करावं लागतं नंतर भाजी बनवावी लागते सिटी पार्टीच्या मिसेस काठीला त्या भाजी बनवताना एवढं सुंदर बनवतात त्याला प्रोसिजर विशिष्ट पद्धतीने भाजी बनवायची ती भाजी मी नंदुरबारलाही मागून देतात ते आता कालावधी नाही एखाद्या दिवसात सगळ्यांना बरोबर पण ते सांगायचं हे परवाजी आम्हाला कृषी मंत्र्याने भाज्या पाठवल्या त्या भाज्यामध्ये मी काय पदार्थ पाहिले की ते आउटडेटेड होते ते आता खाण्याचा माहितीचं नाही परंतु एक आपले मंत्री प्रयत्न करतात हे काय कमी नाही रानभाज्याचे खूप भाजीवर होते हे महत्त्वाचं परंतु त्याला विशिष्ट म्हणजे एक कांदा जरा त्याला थोडं रात्रभर बॉईल करावं लागतं हे करावं लागतं स्टिमा करावं लागतात आणि हात भाज्या असेल काय असेल तर ते बनवताना हे औषधीला काय काय गोष्टी खूप आणि म्हणून मग मी मी असं विचार करतो नेतृत्व जे आहे त्याचं एक सुंदर भागामध्ये एक गोष्ट करायचं झालं आहे महात्मा गांधींच्या त्या कालावधीत जे काय त्यांनी उभं केलेलं आहे त्याच धर्तीवर मोठ्या भागात करायचं झालं आहे एक आपल्या भागातही करूया होत आलं आहे ॲलोपॅथीवाले ऐकणार नाही ॲलोपॅथीवाले नॅचरोपॅथी आणि ॲलोपॅथी आणि तुमचं हे सगळ्या पॅथी त्याचे भांडणं आहे परंतु आपला आज वेगळा पण ते लोक आहेत म्हणजे त्यांचे मान्यता आणि चांगलं काम हे तेवढंच करायचं काही गोष्टी ज्या असतात त्याचा आपण निश्चितपणे उपयोग केला पाहिजे आणि इथे हॉस्पिटल ते आता 7.5 कोटीचा दाखवलं गेलं काम ते झालं 15 कोटी 13-15 कोटी झालेलं आणि परत पुढचं एक बांधकाम येणार ते 36 कोटी देईल याला 2 मदतीमध्ये होतील आणि हे हॉस्पिटल वेगळ्या प्रकारचं तयार होईल आणि आता म्हणजे आपल्या कोविड आहेपर्यंत कोरोना आहेपर्यंत या त्याला काही नंतर आपल्या महिलांसाठी निश्चितपणे मॅडम आपण सांगितलं की महिलांचे म्हणजे आपल्याकडे धर्म अस्तित्व असेल आमच्या सातत्याने तक्रार तीच आहे एका अर्थमंत्री आपल्या जन्मपणे सांगत होते त्यावेळेला अर्थमंत्री होते त्यावेळेला त्यांना विनंती केली होती त्यावेळेला आपल्याकडे 100 रुपयांचा पैसा होता 200 रुपये काहीतरी मिळाले होते त्यांना विनंती अशी केली की 25 कोटीचे 2 हॉस्पिटल एक मुलगीला जळगावला या आणि याच्यातनं बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ हे सगळे राहिले आणि अशी विनंती केली होती आम्हाला की एखाद्या आपण हे म्हणतो एखादा प्रकल्प एखादं धरण बांधायचं होतं ते धरणाच्या इथे बांधकाम करण्याच्या अगोदर इंजिनियर लोकांची पहिले रिपोर्ट सांगते इंजिनियर लोकांना सगळी सुविधा दिली होती तिथे अगदी गार्डनपासून तर सगळे अगदी तो म्हणतो की असं जर हॉस्पिटल जर झालं तर पहिले डॉक्टरांची राय घेऊ इंग्लिश मिडियम स्कूल असून तर सगळी सुविधा जर केली तर धडगावला अक्कलपुराला जे पहाडात डॉक्टर जायला तयार होत त्याची घ्यावी असते त्यांना भवितव्य असतं ऑक्सिजनचं एक सेंटर म्हणतो आपण तिथे कसं आपल्याला सगळं सेंटर उभं करता येईल त्याला एक 100 कोटीची गरज असते ते त्याच्यासाठी ऑलरेडी आधीच लोकांना आधीच सांगितलेलं आहे आणि पैसा हा त्यामध्ये सुद्धा पैसा कधीच पडतो तरी सुद्धा मी प्रयत्नशील आहे EPC-मधून काय पैसा यायचा 31% एका वर्षाकडे बसवू आणि आपल्या जिल्ह्यासाठी कृषी भागासाठी आकांक्षित जिल्ह्यासाठी वेगळ्या प्रकारचा निधी आम्हाला तुम्ही 33% आम्हाला घेऊ नका 64 टाकता अशी मी विनंती आता विभागाला केलेली आम्हाला 31% घेऊ नका त्याची राज्यभर हे तेवढंच करा की सगळ्यात जो पैसा आहे तो कोरोना पिरियडसाठी जातो कोविड-19साठी करतो फक्त आमचा जिल्हा महाराष्ट्राचा जिल्हा आहे आकांक्षित जिल्हा आहे म्हणून या जिल्ह्यासाठी निधी देत असताना आम्हाला तसा पहिला भाग करायचा असेल तुमचं हे याचा विकास असेल सामाजिक न्याय असेल 3 विभागांना कुठे पैसे कुठे कुटुंबांना अशी आपली एक मागणी माझ्याकडे अधिकाऱ्यांकडे चाललेले आणि ते निश्चितपणे आपल्याला न्याय देतील अशी भूमिका आणि म्हणून मी आता परवा
तो निर्णय म्हणजे कुठे कॅबिनेटला विषयी आणि त्याला मिनिट्स पास होते, मिनिट्स पास झाल्यानंतर जे निघेल परंतु परवाचं काय कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये खावटी अनुदान पूर्वी खावटी कर्ज दिलं जात होतं. ते खावटी कर्ज न देता या कोरोना पिरियडमध्ये जो काही मजूर वर्ग बाहेरून आपण आणला त्यासाठी जो काही खर्च करावा लागला. 4 मेला आपण एक शासन निर्णय घेतला राज्यात पहिलं ते पहिला राज्यात मुले ते वेगळे बजेटमधला पैसा मजुरांना आणण्यासाठी सोडण्यासाठी राज्यात असेल राज्याच्या बाहेर असेल सगळ्यांना आणण्यासाठी आपण तो खर्च केला. आणि आमच्या युरोपासून सगळ्या पर्यटकापासून सगळे यांच्याकडे राज्यभर आपलं काम केलं. त्यांचाही कौतुक करेल. मजूर जे घरी होते त्यांना रोजगार नसतो रोजगारासाठी आपण केलं. तो 37 कोटीचं पेमेंट आपण केलं. 64,000 मजुरांना आपण रोजगार दिला. परंतु पावसाळ्यात विशेष करून काही नसतं अशा वेळेला तुम्ही खावटी कर्ज दिलं जात होतं. आता आपण त्यासाठी खावटी अनुदान जवळजवळ 12 लाख कुटुंबाला 12 लाख कुटुंबाला आर्थिक काहीमध्ये कडधान्यापासून डाळी असेल ते चहापत्तीपर्यंत आपण त्याला द्यायचं सुरू केलं आहे. त्याच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय व्हायचा आहे ते निर्णय झाला आहे. त्याचं किती निर्माण होत देतं मी आता काय त्याच्यावर जास्त माहिती करणार नाही की त्यावेळेला कन्फर्म होतील त्यानंतर त्या निघाल्यानंतर लवकरच ते त्याची कार्यान्वित होईल. ते पण निश्चितपणे आपण सगळ्या प्रकारची काळजी घेतो आहे. पण मॅडम आपल्याला सगळ्यांना ते पुस्तक वाटत बरं आहे आपण सातत्याने कुपोषण आम्ही काहीतरी म्हणजे फार महाग हे असं न करता आपल्या कृषीमध्ये सुद्धा काय बदल करू कृषीच्या उत्पादनामध्ये सुद्धा काही वेगळे बदल करूया. आणि निश्चितपणे आपल्याकडे भगर झाले भगर हे पौष्टिक पदार्थ शिक्षणासारखं बाळाची काय झाल्यानंतर झाल्यानंतर बाईला जर त्या बाळाला दूध मिळत असेल तर बाईला आमच्याकडे भगरची पेज दिली जाते. आणि ती पेज एवढी पौष्टिक आहे. त्या भगरमध्ये 3-4 टरफलं असतात आणि शेवटचं बारीक टरफलं जे असतात ते टरफल्यामध्ये जे काय पौष्टिकता आहे ते काय टेस्टी आहे प्रोटीन्स एवढे मोठे प्रमाणात आहे. ते जर दिलं तर निश्चितपणे अनेक गोष्टी तर मिळेल आपण व्यवस्था करावी लागेल. आणि त्यासाठी मी वेगळ्या प्रकारचं असेल की कालच एम आणि चर्चा करत होतो की हे सगळं आपल्याला कसं आणता येईल. सगळ्याचा जो भात आहे त्यामध्ये जे गोष्टी निघते ती गोष्टीसुद्धा कशी पौष्टिक असते त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेगळं करतो आहे. त्या अर्थाने भरपूर लोकांना आधी यायला असं तरी मी खावटी अनुदान आणलेलं आहे. बघू आपण आता हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे सहकारी अधिकारी आणि सगळे टीम जिल्ह्यातले आम्ही पक्षीय राजकारण वापरत होतो आणि सगळे म्हणजे जिल्ह्यासाठी कसं आणि आपल्या भागासाठी दुसऱ्या पद्धतीने काम करतात. त्याचंच फळ हे मी समजतो की हे चांगलं हॉस्पिटल उभं राहिलं आणि हे चांगलं हॉस्पिटल ते जिल्हा परिषदचं असेल आपल्या संचालक असतील हे सगळे याच्यामध्ये आहे चांगलं काम करते. निश्चितपणे डॉक्टर आणि सगळ्यांना मी धन्यवाद देईन. चांगलं काम करतात. आणि इथे जे काय सेंटर आहे सुविधा मुंबई पुण्यासारख्याच चांगली सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करू शकते. पूर्वीपर्यंत प्रशासनाला आणि संशोधनापासून सगळे यांना आपल्या सगळे सहकारी प्राध्यापकांना असतील आपण तिथे काही असतील आंतरपोले असतील आंतरपोले आरोग्य सभापती असतील उपसभापती अधिकारी सगळी यंत्रणा शिवभाऊ सगळ्यांना धन्यवाद देईल. चांगलं काम आपण सगळी म्हणून करतो आहे. सगळ्यांना धन्यवाद देण्यासारखं आहे. आणि निश्चितपणे आपण हे सगळं करून घेतो. आणि कमी इथे आल्यानंतर सरकार पेशंट आला तर नगरपालिका म्हणजे चंद्रकांत रघुवंशी जे आहे तर इथे आम्हाला चांगली मदत करतात. किंवा पेशंट आले त्याला विद्यार्थ्यांना द्यावं हे करावं आणि नगरपालिका त्यामध्ये मदत करते. परंतु लागतं परंतु आपल्याला त्या ठिकाणी जळगाव असेल मोठी असेल कारण मागणी केली तुमचीकडे आपण कार्यक्रम आपण हे सगळं करूया. मेडिकल कॉलेज जर आपण पुढे गेलो तर आपल्या भागात बऱ्यापैकी मार्गी लागते आणि कुपोषणासारखं आपल्याला शाप मिळालेला अगदी सॅनिटायझर वापरणं हात धुणं हे सगळं आलंच मास्क घालणं हे सगळं आलं. परंतु मी सगळ्या याचे जे आहेत यंत्रणा जे आहे त्यांना विनंती करायची आपण की आपण अजूनही आपल्याकडे सगळं काही पाहिजे. मुंबई पुण्यावर येणारा माणूस तरी घेऊन गेल्यानंतर बाहेरपासून लावलं हेच घेऊन आलं काय सांगते हे जे
पत्र, या पत्राला आपण सगळ्यांना सांगायचं आणि तिथं तेरे लिए दिल दिया है जान दी, त्या भूमीसाठी आपल्या सगळ्यांचा विश्व हस्तपण याच्यातून जोडलं जाईल. आणि आता कोविड-19साठी आणि सगळ्यात चांगलं आर्टिफिशियलचे रोपं आपण ते आपल्या विभागामध्ये आपल्याला नंतर पैसे आपण विकास कामासाठी आणि असे माझ्या मागण्याला जर का बजेट मिळतो त्यातला म्हणजे 2-2.5 कोटी इतरांना विकास कामासाठी जो पैसा आहे तो माझ्याकडे कसं होतं की आदिवासी विकास खात्यामध्ये तुम्हाला जे वेतनवरचा खर्च आहे जो काही याच्यावर खर्च करायचा आहे कमेंटेड एक्सपेंडिचर आहे अनिवार्य खर्च सुद्धा विकासच्या खर्चामधून द्यावा लागतो. त्यामुळे मग विकासाला पैसा मग यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. निश्चितपणे दिल्लीला आपल्या पंतप्रधान महोदयांनी विनंती करा की आम्हाला या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने द्या आणि तुमच्या सामान्य सगळा निधी आम्हाला वेगळ्या पद्धतीने द्या. ते रेग्युलर दिला आला परत वेगळ्या पद्धतीने निधी आम्हाला तुम्ही द्या. म्हणजे तुमच्या मला माहिती पाहिजे कमी आहे पण शेवटी देश आहे त्याच्यामध्ये आदिवासी माणसाला वेगळ्या पद्धतीने करण्याची आमच्या हातात आहे आणि आपण जे मागणी करतो ते आपल्या मागणी आपण सगळी मेहनत निश्चितपणे त्याच्यात आपण सगळे चांगलं काम करू. आले